प्रेमनाम विसावली 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिया डिमरो आणि विना डिमरोला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मुलगी आमची झाल्याबद्दल देवाच्या आभारपणासाठी त्रिजा बराड यांच्या मार्फत आम्ही विसावली आपल्या सगळ्यांसाठी आपले मॅनेजर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, आपले टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी आपल्या सगळ्यांसाठी अर्पण केला जाईल. बिकॉज we are the patron saint in St. Gonzalo Garcia, who has been looking after each one of us. That's why we have been flourishing over the years. I remember when the college started in 1984, we are 192 students with 2 streams, one arts and one commerce. And today we know that we are almost a student crowd of 4,000 students nowadays. So many faculty, so many streams we have nowadays. Also graduation, post-graduation, MCom, MSIT, MA, also PhD in R&D. So all this because of the what is called intercession of St. Gonzalo Garcia. Now, जे ख्रिश्चन नाहीत त्यांच्यासाठी तर ख्रिश्चनामध्ये संत पद प्राप्त करणं हे सोपं नाही, ते खूप कठीण काम आहे. तर माणूस मरण पावल्यानंतर, मृत्यूनंतर ओके, ती सायंटिफिकली यंत्रणा असते. ती यंत्रणा कधी कधी खूप वर्ष संशोधन करतात त्या व्यक्तीच्या जीवनाविषयी, अबाउट दॅट पर्सन्स लाईफ. आणि काहींची 100 वर्षानंतर, काहींची 200 वर्षानंतर सुद्धा संत झालेले आहेत. तर काही 1-2 वर्षांसुद्धा, समजा पदत्रीजा सारखे की ज्यांचं जीवन सगळ्यांना माहीत होतं की ते खूप पवित्र असं जीवन जगलं. तर नंतर त्यांना मला दुसरे संत की वर्तन साक्षी संत आणि रक्तसाक्षी संत. आता रक्तसाक्षी संत म्हणजे काय, ज्यांनी रक्त सांडलेलं असतं धर्मासाठी ना, असे लाखो आहेत. आणि म्हणून आमचे कपडे जे आहेत ते लाल आहेत. लाल रंग रक्ताचा रंग आहे की आजच्या दिवशी 26 जणांना क्रुसावरती ठार केलेलं, भोसकून ठार केलेलं. म्हणून गोन्झालो गार्सियाची इमेज तिथं आहे. त्याच्यामध्ये भाला आहे, त्यांनी कोणाला मारलं नाही, त्यांना मारलं भालाने भोसकून. तर आज रक्तसाक्षी. दुसरी वर्तन साक्षी. वर्तन साक्षी म्हणजे काय, ज्यांनी आपल्या आचरणानं ईश्वराच्या प्रेमाचा अनुभव जगाला दिला. आचरण मदत वर्तन साक्षी सांगतो. ओके, त्यांचं जीवनच पवित्राचं होतं. So we pray that we have been flourishing under the leadership or intercession of Saint Blaise. आणि आता आमचा विश्वास असा, ख्रिस्ती लोकांचा विश्वास असा की जे संत जे आहेत ते सगळे स्वर्गात आहेत, ते ईश्वराच्या सहवासात आहेत. आणि म्हणून ते आपल्यासाठी प्रार्थना करतात ईश्वराकडे ना. तर संत चमत्कार घडून आणत नाही, तर संतांमार्फत ईश्वर चमत्कार घडून आणू शकतो. पण चमत्कार घडून आणायचं काम कोणाचं? ईश्वराचं. सो ओन्ली गॉड हील्स. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, मी जर प्रार्थना केली आहे गॉड गिफ्ट ऑफ हिलिंग, नो, मी प्रार्थना केली तुम्ही बरे होणार, पण मी बरा करत नाही. माझी प्रार्थना ईश्वर ऐकतो आणि ईश्वर बरं. So that is called intercession. So therefore Saint Gonzalo Garcia intercedes for us. मध्यस्थी करतो ना, माऊली मध्यस्थी करते. तर त्यांनी आपल्यासाठी एवढी वर्ष मध्यस्थी केलेली आहे. त्यांच्या मध्यस्थीचा अनुभव आपल्या सगळ्यांना इथे यावा, आपल्या घराघरात यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्याप्रमाणे आपण पवित्राचं जीवन जगण्यासाठी धडपडावं, प्रयत्न करावेत. आपण कुणीही पूर्णपणे पवित्र होऊ शकत नाही जगामध्ये, पण आपण काही अंशामध्ये पवित्र होऊ शकतो. आपण पवित्राचं जीवन जगण्यासाठी प्रेरणा आपल्याला लावावी म्हणून आपण विसावली प्रार्थना करूया. तर आपले सगळे टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, आपले सगळे विद्यार्थी त्यांचं जीवन प्रकाशित व्हावं, त्यांना पवित्र आत्म्याचं शाणपट प्रवृत्त द्यावं, होली स्पिरिट म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा मानवींजवळ मी करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैरेनं मी प्रार्थना केली आहे. मला म्हणून कुमारी पॉलिटी मरिया सत्य आत्मा
व तुम्हा जवळ विनंती की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरामुळे दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कलिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या सर्व संतांचं सामर्थ्य तुझ्यापासून आहे. संत वत्सल आसिया यांना तू क्रूसाच्या यातना सहन करण्यास सामर्थ्य दिलं, शेवटी शाश्वत जीवनामध्ये सहभागी केलंस. त्यांच्या प्रार्थनेद्वारे आमच्या मृत्यूपर्यंत आमची श्रद्धा चिर ठेव, ती प्रकट करण्यास आम्हाला सामर्थ्य देईल. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काही जिवंत होणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्ताच्याद्वारे करतो. पौलचे करंथीकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपरीत पेच प्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंगाधोप्यात, काबाड कष्टात, जागरणात, उपवासात, तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शास्त्रांनी, गौरवाने आणि अपमानाने, अपकीर्तीने आणि सत्कीर्तीने आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पहा आम्ही जिवंत आहोत, शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जीवे मारलेले नाही, दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, निर्धन मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे, कफल्लक असे मानलेले तरी सर्व वस्तू संपन्न, अशी आम्ही आपली पात्रता पटवून देतो. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे प्रभू माझ्याकडे आपला कान लाव. हे प्रभू माझ्याकडे आपला कान लाव. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडव. तू माझा प्रबळ दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. आपला प्रतिसाद. हे प्रभू माझ्याकडे आपला कान लाव, कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस.
तू आपल्या नामासाठी मला हाती धरून चाल. तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने मला तार. आपला प्रतिसाद, हे प्रभू माझ्याकडे आपला कान लावा. अहो परमेश्वराची आशा धरणाऱ्यांनो, तुम्ही सर्व हिंमत बांधा, तुमचे मन धीर धरू. आपला प्रतिसाद, हे प्रभू माझ्याकडे आपला कान लावा. जयघोष. जीवाचा देश करतो, सर्वकालिक जीवनासाठी रक्षण करतो. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं, मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तो एकटाच राहतो, मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावरती प्रेम करतो तो त्याला मुकेल. जो ह्या जगात आपला जीवाचा द्वेष करतो तो त्याचं सार्वकालिक जीवनासाठी रक्षण केलं. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावं. जिथं मी आहे तिथं माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो पिता त्याचा सन्मान करू. प्रभू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. प्रिय वडील, 8वीत असताना आम्हाला एक श्लोक होतो, संस्कृत होतं 8वी ते 10वीपर्यंत. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षा. परोपकार करण्यासाठी नदी उन्मादून सागराकडे वाहत जाते. परोपकार करण्यासाठी फुलझाडं फुलांनी बहरतात, फळझाडं फळांनी उमलतात. परोपकार करण्यासाठी सूर्य प्रकाशाची उधळण करतो आणि परोपकार करण्यासाठी चंद्र चांदण्याची बरसात करत असतो. त्याचप्रमाणे प्रेमानं काही माणसं असतात की ते या धर्तीवरती अवतरतात परोपकार करण्यासाठी. झाड हे स्वतः उन्हात उभं राहतं पण इतरांना सावली देतं, फळ देतं, फुलं देतं. त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती आहेत की जे जे ईश्वराच्या प्रेमात पडल्यामुळं त्यांनी सेवेचा मार्ग अनुसरला आहे. सेवेचा मार्ग हा सोपा मार्ग नाही. गोड फळाला पाखरं टोचतात, कडू फळाला नाही. कडू फळाला कधी स्पर्शवण करत नाही. समाजामध्ये दुष्ट लोक आहेत त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही, परंतु जे सुष्ट आहेत त्यांच्याच वाट्याला सगळे लोक जातात. कधी कधी काही निंदा फादर याच्यामध्ये हे बोलून त्यात म्हणजे त्यांनी तुला हे सांगितलं ना, ही टीका केली ना म्हणजे तू चांगलं काय करतो, काय चांगलं करतो म्हणून ती होती, निंदा होती आणि त्याला सामोरं जावं लागतात. आणि म्हणूनच ख्रिस्ती इतिहासच असं आहे की जिथं जे सेवा करण्यासाठी पुढे आले त्या सगळ्यांना अनेक प्रकारच्या छळाला सामोरं जावं लागलं. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीचा काळ, त्याला आपण म्हणतो 2000 वर्षापूर्वीपासून तो जो काळ आदिपितांचा कालखंड, संदेष्टांचा कालखंड. हे संदेष्टे काय करायचे, ईश्वराचा संदेश ऐकायचे आणि लोकांना द्यायचे, लोकांच्या प्रार्थना घ्यायची आणि ईश्वराला सादर करायचे. मी आता दिसा करताना मी अशा हात उंचावतो ना, म्हणजे मी तुमच्याच प्रार्थना ईश्वराला सादर करतो. परंतु म्हणजे ते काहीच वाईट करत होते आणि ईश्वराचा संदेश सांगायचे, खरं सांगायचे, खरं म्हणजे खरं, म्हणजे त्याचा परिणाम काही हो. आता समजा सेंट जॉन होते, जे सगळे शेवटचे संदेश ते
त्यांनी त्या राजाला सांगितलं, हेरोद राजाला सांगितलं की त्यांनी त्या वहिनीबरोबर संगणमत केलेलं. ओके, तर वहिनीबरोबर त्यांनी लग्न केलेलं आणि ते अलाउड नव्हतं. त्या संतांनी जाऊन त्याला सांगितलं, संदेष्टाने तुझे करतो ना की आपल्या बहिणीबरोबर ते बरोबर नाहीये. त्याला माहित होतं की मी खरं बोलण्याने माझी मान कापली जाणार हे माहीत होतं, तरी सुद्धा तो खरं बोलला आणि खरं बोलल्यामुळे त्याची मान खरोखर कापली गेली. राणी सांगते त्याची मान कापून मला तबकावर आणून द्या ना. पण हे एक उदाहरण देतो, पण अशा प्रकारचा मृत्यू हजारो आणि लाखो संदेष्टांना आलेला आहे. हजारोंना, कोणाला भट्टीमध्ये जाळलेलं आहे, कोणाची आता कालच आपण एका संतांचा आपण सण साजरा केला, सेंट जॉन ब्रिटो. ओके, त्यांना मदुरा इथे म्हणजे आपल्या भारतामध्ये त्यांची काकडी सोडून त्यांची मान कापून त्यांना ठार केलं गेलं होतं. ओके, तर अप्रिय कोणाला भट्टी टाकलेलं जाळलेलं आहे, कुणाला माना कापलेल्या आहेत, कुणाला. आणि रोमनांनी आपल्या शिक्षेसाठी सगळ्यात क्रूड असं शोध लावलेला तो म्हणजे क्रुसाचा, की क्रुसावरती मरण नाही करण्याचं ना. तर कशासाठी, जे अपराधी असतात ना त्यांना क्रुसावर खिळायचं, पण ह्यांनी अपराधांना सोडून प्रिय बंधूंनो जे चांगले लोक आहेत, सज्जन लोक आहेत, यांना क्रुसावरती खेळलं. म्हणून येशूला क्रुसावर खेळलं, चोराला सोडून दिलं त्या दिवशी आणि येशूला क्रुसावर खेळलं. नेमकं तेच गोन्सालो आणि त्यांच्या सहकार्याविषयी ज्यांचा आपण सण साजरा करतो. तर आजच्या दिवशी 26 आपल्या मिशनऱ्यांना भोसकून ठार केलं गेलं. म्हणून गोन्सालोच्या हातामध्ये भाला आहे ना, तो भाला त्याने मारला नाही, मी तुम्हाला सांगितलं, पण त्याला भोसकलं गेलं भाल्याने. हे 26 जण कोण होते, तर ते संदेश देत होते, ते धर्मप्रचार करत होते, धर्मप्रसार करत होते. गोन्सालो धर्मप्रसार करत असताना त्याच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले. इदोईशी नावाचा एम्परर होता आणि त्याला काही लोकांनी भरवलं, सांगितलं की अफवा कशा असतात ना आणि चुकीचं, की हे जे मिशनरी आहेत हे मिशनरी स्पॅनिश आणि पोर्तुगीज यांच्या सहाय्यानं तुम्हाला उलथून टाकणार आहेत, डिसॉन करणार आहेत, म्हणजे तुमची गादी उलथून टाकणार आहेत ना. आता कोणी मशनरी कधी कोणाची गादी उलथून टाकली आहे का नाही ना, ते खरं नाही. तर त्याच्यात त्यांनी विश्वास ठेवला आणि मी 26 जणांना मृत्यूची सगळ्या धर्मगुरूंना कापून टाकायचं अशी त्याची आज्ञा, सगळ्या धर्मगुरूंना मारून टाकायचं ना अशी त्यांनी आज्ञा सोडली. आणि 26 जणांचे अमानुषपणे त्यांना ठार केलं गेलं. त्यांचे नाक कापले गेले, कान कापले गेले आणि त्याची झिंड काढली गेली आणि मग शेवटी त्यांना क्रुसावरती टांगून त्यांना भोसकून, प्रत्येकाला भोसकून ठार केलं गेलं. आता त्या 26 जणांचा सण काही अनेक वर्षानुवर्ष एकत्र साजरे करत होते. ते 1597 साली घडलं. काही वर्षापूर्वी आपल्या भारतातल्या बिशपांनी काही ठरवलं की आपण संत गोन्सालोचा सण वेगळ्या दिवशी घ्यायचा, आणि ते एकमेव भारतीय संत, तर भारतातले एकमेव ख्रिस्ती पहिले संत ना. ओके, म्हणून त्याला वेगळं काढलं. आणि मग हा सण म्हणजे उद्या खरं म्हणजे सण संत गोन्सालो गार्सियाचा. आणि आज ते दुसरे 25 जण होते, पॉल मिकी, त्याच्यामध्ये 2 मुलं पण होती, एक 12 वर्षाचा एक 13 वर्षाचा ना. ते आनंदाने ही 12 आणि 13 वर्षाची मुलं म्हणजे आनंदाने ते मृत्यूला सामोरे गेले. ती शक्ती आणि सामर्थ्य ही दैवी असते की त्याला म्हणतात फॉर्टिट्यूड, गॉड गिव्ह दॅट स्ट्रेंथ. तर संत गोन्सालो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अंत अशा प्रकारे झाला ना प्रिय बंधूंनो. म्हणून आपण हा सण आज आपण साजरा करतो. आता त्यांच्या जीवनाविषयी सण का साजरा करतो, कारण ते तुम्हाला सांगितलं की गोड फळालाच पाखरं टोचतात, कडू फळाला नाही. त्यांना का ठार केलं गेलं, कारण ते चांगलं जीवन जगले, पवित्राचं जीवन जगले, ईश्वराचं जीवन जगले, ईश्वराप्रमाणे त्यांनी जीवन जगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संत गोन्सालो गार्सियाचं म्हणजे स्टोरीप्रमाणे इतिहास म्हणजे तंतोतंत इतिहास लिहिलेलं नाही आहे, पण जे माहिती आपल्याला आहे त्याच्यावरून की ते इथे आपल्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीज असायचे, त्यांची वसाहत आणि त्याच्यातील जे सैन्य होते मिलिटरी, त्याच्यातील गार्सिया नावाच्या व्यक्तीशी आपल्या लोकल तरुणीचा विवाह झालेला होता असं म्हणतात. काही म्हणतात की ती
ह्या बाजूची, काही म्हणतात उत्तर वसईतली, काही म्हणतात झिरिजाच्या गावातली, की आगाशीची आपण साजरा करतो. आता त्यांचं जीवनाविषयी सण का साजरा करतो? कारण ते तुम्हाला सांगितलं की गोड फळालाच पाखरं टोचतात, कडू फळाला नाही. त्यांना का ठार केलं गेलं? कारण ते चांगलं जीवन जगले, पावित्र्याचं जीवन जगले, ईश्वराचं जीवन जगले, ईश्वराप्रमाणे त्यांनी जीवन जगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संत गोन्सालो गार्सियाचं म्हणजे स्टोरीप्रमाणे इतिहास म्हणजे तंतोतंत इतिहास लिहिलेलं नाही आहे, पण जे माहिती आपल्याला आहे त्याच्यावरून की ते इथे आपल्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीज असायचे, त्यांची वसाहत, आणि त्याच्यातील जे सैन्य होते मिलिटरी, त्याच्यातील गार्सिया नावाच्या व्यक्तीशी आपल्या लोकल तरुणीचा विवाह झालेला होता असं म्हणतात. काही म्हणतात की ती ह्या बाजूची, काही म्हणतात उत्तर वसईतली, काही म्हणतात झिरिजाच्या गावातली, की आगाशीची, अजून लोक तिचं घर, त्या मत्सराचं घर आहे वगैरे वगैरे. पण नक्की पुण्यात त्याचा जन्म झाला एवढंच माहीत आहे की ते भारतीय होते. ओके. आणि त्याची मम्मी डॅडी इथं होते. 7व्या वर्षापर्यंतच त्याची मम्मी डॅडी हे देवाघरी गेले होते. म्हणून त्यांच्यावर तिथं 4 महत्वाचे मुद्दे काय की पहिली गोष्ट की ते जेजुईट येशूपंथी धर्मगुरूंच्याच सहवासात ते वाढले किल्ल्यामध्ये, अनाथालयामध्ये. तर धर्मगुरूंच्या सहवासात वाढल्यामुळे त्यांचं जीवन हे संपूर्ण जीवन हे सुसंस्कारित झालं आणि ते पावित्र्याचं जीवन जगले. मग त्याच्या जीवनातला पहिला मुद्दा की ते प्रार्थनेचं जीवन जगले. उठता बरोबर प्रार्थना, रात्री झोपायच्या बरोबर प्रार्थना, दिवसभर प्रार्थना, देवळात जाऊन बसायचे. आम्ही ख्रिश्चन लोक देवळामध्ये साक्रामेंट, पवित्र साक्रामेंटमध्ये पेटी असते, त्याला मी पवित्र साक्रामेंट म्हणतो की ईश्वर जिथं आहे त्याच्यासमोर ते जाऊन बसायचे, तास बसायचे आणि प्रार्थना करायची. पहिलं. आता प्रार्थना म्हणजे काय? तर ईश्वराच्या सहवासात जाणं. प्रार्थना म्हणजे काय? ईश्वराचं ऐकणं आणि ईश्वराशी बोलणं. प्रार्थनेच्या वेळेला ईश्वर संदेश देतो, ईश्वर बोलतो. तुम्ही बघा, दररोज 5 मिनिटं फक्त प्रार्थना करा, शांतपणे बसा आणि बघा तुम्हाला संदेश येणार अर्थ की जे खरं असतं ते येणार. तो पहिला मुद्दा की प्रार्थनेचं जीवन जगलं. नंतर दुसरी गोष्ट की ईश्वर सतत आपल्याशी बोलतो ना, ईश्वर बोलतो आपल्याशी. बघा तुम्ही शांत बसून बघा, ईश्वर बोलला. आणि ईश्वर फक्त प्रार्थनेच्या वेळेला बोलत नाही, तर ईश्वराने ईश्वराच्या नावाने जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या मार्फत ईश्वर बोलतो. आता ख्रिश्चनांचा ग्रंथ बोलतो तो बायबल. तर बायबलच्या शब्दामध्ये ईश्वर आहे, माइंडसेट ऑफ गॉड स्पीक्स. ईश्वर आपण सांगतो की सॉलोमन, तुझं नाव माझ्या तळावर हातात कोरलेलं आहे, तू माझ्या तरी प्रेशियस आहे. आई जर रुद्रातील बाळाला विसरली मी विसरणार नाही. 7 वेळा नाही, 7 70 वेळा तू क्षमा कर. की ते एका गालावर कोणी मारलं, दुसऱ्या गाल तू पुढं कर. ईश्वर बोलतो की आणि सांगतो बाबा त्यांना क्षमा कर. तर हे सगळं कुठं आहे? हे सगळं बायबलमध्ये. ईश्वर बायबल मार्फत आपल्याशी बोलतो, संवाद साधतो. म्हणून ते सांगतो की दररोज तुम्ही एक पॅराग्राफ जर बायबलचा वाचला ना तर तुमचं जीवन पॉझिटिव्ह होणार, जीवनात त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार. की परमेश्वर माझा मेंढपाळ, माझा कसली भीती. माझ्याकडे खूप लोक येतात, प्रार्थनेसाठी येतात, कितीतरी वैफल्यग्रस्त असतात, कितीतरी घाबरलेले असतात, आजारी असतात. त्यांना बायबलमध्ये मी स्तोत्र वाचायला सांगतो की 23 वाचा. परमेश्वर मेंढपाळ माझा, माझला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगती, माझवर त्याची भीती. की परमेश्वर माझ्या बाजूला आहे, मी कशाला घाबरायचं नाही. देवाला सांगायचं, त्याने सांगितलं की तुम्ही त्याचे आहात, तुझ्यात मी प्रेम करतो. कशी भाराका तुझ्या नव्हती मजकडे आहे, मी तुम्हाला विसाव देईन. विसाव म्हणजे निर्मळ आनंद, आंतरिक शांती तो देईल असं त्याने सांगितलंय. की देवाचं वचन आहे आणि देव आपल्या वचनाशी नेहमी एकनिष्ठ असतो. तसं गोन्सालो गार्सियाचा पहिला मुद्दा त्याचं जीवन प्रार्थनेचं होतं. दुसरा मुद्दा की त्याचं जीवन हे म्हणून चिंतनाचं जीवन होतं, देवाच्या शब्दावर. तिसरी गोष्ट की ते लिंग्विस्ट होते. त्यांना पवित्र जगात काय करणार त्यांना माहीत होतं की त्यांना त्याची इच्छा होती 9व्या वर्षापासूनच की मला धर्मप्रचार करायचा. त्याची इच्छा होती. ओके, सगळ्यांना. तर मी पण 9वीत असताना मला वाटलं मी फादर झालो. त्याची इच्छा होती आणि इच्छा आहे. मग त्यांना कुठे जायचं होतं की त्याने बघितलं होतं की तिथे जे धर्मगुरू राहत होते ते जपानला जात होते धर्मप्रचार करणार. की मला जपानला जायचं आहे.
आणि मग काय करायचं, मग ते जे आवश्यक आहे ते शिकले, की लॅटिन शिकले, पोर्तुगीज शिकले, इंग्रजी शिकले आणि जपानला जाण्याबद्दल ते जपानीज शिकले. आणि हे सगळं शिकल्यामुळं ते एक उत्कृष्ट व्यापारी बनले, उत्कृष्ट इंटरप्रेटर बनले, ते अँबॅसेडर बनले, कारण त्याच्याकडे सगळ्या क्वालिटीज होत्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जीवनात अनेकदा आपण विद्यार्थ्यांना आपण सांगतो प्रार्थनेच्या वेळेला की अपयशाला सामोरं जायचं. ओके, डोंट गेट डिस्करेज बाय फेलियर्स. गोन्सालाच्या वाटेला फार मोठं अपयश म्हणजे नकार त्यांना मिळाला. आता नकार म्हणजे काय, तर त्यावेळेला युरोप धर्म हा युरोपमधून आला होता आपल्याकडे ना. ओके, तर मग ते युरोपियनांना वाटायचं की आम्हीच खरे ख्रिस्ती, कळलं. दुसरीकडे जे ख्रिस्ती झाले ते नवख्रिस्ती आहेत, त्यांना म्हणजे एवढी ओळख नाही. म्हणून त्यांना धर्मगुरू होण्यापासून ते की मी प्रकाश पसरवणार, मला ईश्वराने प्रकाश दिलेला आहे, तो प्रकाश इतरांकडे मी घेऊन जाणार ना. म्हणून ते सांगतात की पोप बेनेडिक्ट म्हणायचे की यू द लाईट ऑफ लव्ह विच इज इन युअर हार्ट, यू मस्ट टेक दिस लाईट ऑफ लव्ह टू द हार्ट ऑफ अदर्स. नेमकं त्याला तेच करायचं होतं की प्रकाश जो माझ्या अंतःकरणामध्ये आहे प्रेमाचा, तो प्रकाश मला जगाला द्यायचा आहे. तर प्रिय बंधूंनो, संत गोन्सालोचा आपण सण साजरा करतो. सॉरी, त्यांनी रक्त सांडलं आपल्या ध्येयसिद्धीसाठी, परंतु त्यांनी माघार घेतली नाही. आपल्याला भसकलं गेलं, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्यांना मृत्यू आला, पण ते धडकले नाहीत, घाबरले नाहीत. ते मृत्यूला सामोरे गेले, जीवनात येणाऱ्या सगळ्या दुःख वेदनांना सामोरे गेले, कारण ध्येय एकच होतं की ईश्वराकडे जायचं, ईश्वराचा मार्ग अनुसरायचा. आपण सुद्धा संत गोन्सालोचे प्रेरणा आपल्याला लागावी आणि आपण श्रद्धेमध्ये, ही आपली श्रद्धा आहे त्याच्यामध्ये अधिक अधिक दृढ व्हावेत आणि गोन्सालोप्रमाणे आपण प्रकाशाचाच वेध आणि शोध घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करत आहोत. गोष्ट सांगतात दोन पक्ष्यांची ना, एक गरुड पक्षी आणि गिधाड पक्षी. गिधाड पक्षी जमिनीकडे बघतो, गरुड पक्षी आभाळाकडे बघतो. गिधाड पक्षाला घाण दिसते, गरुड पक्षाला प्रकाश दिसतो आणि तो प्रकाशाचा वेध घेतो, मग त्याला प्रकाशच दिसतो. तसं जग किती सुंदर आहे. गिधाड पक्षी घाणीचा शोध घेतो, मग त्याला मेलेली जनावर सापडतात. तसं तो जग किती घाणट आहे. तर प्रियवंतो, आपण कशाचा वेध आणि शोध घेतो त्याप्रमाणे जीवनाचा अनुभव आपल्याला येतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घडवलं जातं. आपण सतत प्रकाशाचा वेध आणि शोध घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. माझा म्हणजे मिळेल. आपण आपल्या गणित प्रभूकडे आणूया. आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. बोला, प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची धुरात अखंडपणे वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. समाज माध्यमामध्ये दिवसेंदिवस अडकण चाललेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनात उंच ध्येयाची आस निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आपण संत गोन्सालो गार्सिया सण साजरा करत आहोत. संत गोन्सालोप्रमाणे आपल्या मनातही ख्रिस्त प्रेमाची, त्यागाची व श्रद्धेची ज्योत पेटती जावी म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक गरजा परमेश्वराला सांगूया. जे प्रवासात आहेत, घरापासून दूर आहेत, त्यांनी सुखरूपपणे योग्य स्थळी पोहोचावं. जे परगावी आहेत, परदेशी आहेत, परप्रांतीय आहेत, स्त्रीवर आहेत, शिपवर आहेत, समुद्रात आहेत, प्रभूची नजर त्यांच्यावरती असावी म्हणून आपण प्रार्थना करूया. सगळ्या सामाजिक दृष्टीपासून आपल्या तरुण पिढीचं संरक्षण पूर्ण करावं. जे अभ्यास करत आहेत
परीक्षांची तयारी करत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रभूने ज्ञानाचा प्रकाश द्यावा, पवित्र आत्म्याचं शरण त्यांना द्यावं, त्यांना मिनिंगफुल करिअर्स आणि गेनफुल एम्प्लॉयमेंट्स द्याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. जे तरुण तरुणी व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत त्यांचं जीवन प्रभूने घडवावं, त्यांनी व्यसनापासून मागं फिरावं, त्यांचं जीवन परिवर्तन घडून यावं म्हणून आपण प्रभूच्या ही प्रार्थना करूया. आपल्या घराघरात प्रभूचं राज्य असावं, प्रभूचं प्रेम असावं, प्रभूची शांती अवतरावी, आपल्या मुलाबाळांची वाढ ज्ञान सुविधेने पवित्र व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या आणखी काय मागण्या असेल आपण प्रभूकडे. हे परमेश्वर बापा, तू म्हटलेलं आहे तुझ्या पुत्रामार्फत मागा माझी मिळेल. तू म्हटलेलं आहे तुम्ही मला हात द्या, मी स्वर्गातून येऊन तुमच्या गरजा पाहिजे. तू तुझ्यासमोर आणल्या सगळ्या गरजाचं स्वीकार आणि आमच्या सगळ्या स्टाफवरती आणि विद्यार्थ्यावरती तुझा शोध येऊ, त्यांना तुझ्या मायेच्या पंखाखाली सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. तुमचं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर की त्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही संत गुणसागरवासी यांच्या रक्तसाक्षीत्वाची स्मृती साजरी करत आहोत. या प्रसंगी आम्ही अर्पण करत असलेल्या ह्या दानांचा स्वीकार कर. इथं आलेल्या सगळ्या तुझ्या पुत्रांचा आणि कन्यांचा, सगळ्या स्टाफचा आणि स्टुडंटचा स्वीकार कर. तुझ्यासाठी जीवन व्यतीत करण्याच्या आमच्या इच्छेची प्रतीक आहेत. आपल्या मरणानं आणि पुनरुत्थानानं जगाला जीवन देणाऱ्या तुझ्या पुत्राच्या पावलावर पाऊल टाकून आणि चालावं नावाला सहाय्य कर. परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. शांत मरण प्रभूकडे जावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार म्हणूया. हे पवित्र सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. हे प्रभू विद्या, तुला आमच्या आभारसणाची काहीच गरज नाही, परंतु तुझा आभारसण करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझं आम्हाला फार मोठं वरदान आहे. आमच्या आभारसणामुळं तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रवेशाद्वारे तुझ्या कृपेत वाढवण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून सर्व दूत आणि संत यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव म्हणतो. Amen.
बरोबर पवित्र आहेस, सर्व पवित्राचं तू नाव आहेस. ही जण करण्यासाठी आत्म्यांची ओरे हो. ही जण आमच्याकडे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावरती दरवर्षाप्रमाणे तुझं पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला, स्वेच्छेनं दुःख भोगाला सामोरं गेला. त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती बोलली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटलं, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण माझं शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने आपल्याला पहिला घेतला, पण तुझे आभार मानले. तो पहिला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटलं, तुम्ही सर्वजण हा घ्या व प्या, कारण माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतलं जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचं रहस्य. ही प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त यांचा स्वीकार करत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असं आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या सेवेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमच्या नवनवीने पुनरुत्थानाच्या आशेनं महानिता घेत आहेत, जे तुझ्या दयेवरती विसंबून मरण पावले आहेत, त्यांचं ते स्मरण ठेव. त्यांचं तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझा पती संत योसेफ, तुझे प्रेषित आणि युगानुयुगांच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलं आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे. तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पारी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानलं जावं, तुझे राज्य येऊ, तुझे स्वर्गात जसे पृथ्वीवर येते हो. आमच्या रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या पापांना क्षमा करतो, तसे आमच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला माफ करू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. ही प्रभू सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असं आम्ही विनवितो. या जीवनात मला कृपापूर्वक शांती दे, तुझी दिव्य आशेची आणि आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्यानं आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषित मनाला मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास ख्रिस्ताची शांती देऊ.
या कोकराच्या भोजनास श्रीमंतीत झालेले आपण सर्व धन्य. चालूच राहणार. हां चालेल. आपण प्रार्थना करूया. हे परमपित्या, तुझा पुत्र आमच्या अंतःकरणात निवास करत आहे. तो आमचा देव, तो आमचा प्रभू आहे. हे सत्य संत वत्सलवासी यांच्याप्रमाणेच तुझ्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करण्यास व तुझ्या दृष्टीनं चांगलं व सत्य सुंदर आहे त्याचाच वेध घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. सबले शांतीने जा.